नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एआयच्या सहाय्याने प्रश्नपत्रिका कशी तयार करायची ते पाहणार आहोत. या एआय टूलचा वापर करून आपण अचूक अशी प्रश्नपत्रिका बनवू शकतो. आपल्याला हव्या त्या पाठावर आपण ही प्रश्नपत्रिका बनवू शकतो. यातले जे प्रश्न असतील ते पाठातलेच असतील, पाठाबाहेरचे कोणतेही नसतील. तुम्ही ज्या पाठाचं नाव, क्रमांक सांगाल त्याच्यावरच आधारित प्रश्न बनतील. आणि हे एआय टूल आहे नोटबुक एलेन. तर आज आपण नोटबुक एलेन या एआय टूलच्या साहाय्याने प्रश्नपत्रिका बनवणार आहोत, तेही काही सेकंदात. चला तर मग सुरू करूया. यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे आपलं टेक्स्ट बुक PDF स्वरूपामध्ये, जे आपल्याला नेटवरनं अवेलेबल होईल. ज्या विषयाची, ज्या वर्गाची आपल्याला प्रश्नपत्रिका बनवायची आहे त्याचं PDF स्वरूपात टेक्स्ट बुक आपल्या डिव्हाइसमध्ये म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये असणं गरजेचं आहे. जर ते नसेल तर ते कसं डाउनलोड करायचं तेही आपण आता बघूया आणि सुरुवात करूया. चला, सर्वात आधी आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवर. टेक्स्टबुक कसं डाउनलोड करायचं, त्याला स्प्लिट कसं करायचं याच्यावर मी याआधीच व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे आपण ही प्रोसेस जरा पटकन करूया. ठीक आहे. ई बालभारती टेक्स्टबुक, ई बालभारती. इथे वर्ग सिलेक्ट करायचा आहे 6वी मीडियम इंग्लिश. तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकतात लँग्वेज. आणि इथे मला आता एकही टेक्स्टबुक शो होत नाही आहे. ठीक आहे, कारण की 2026 दाखवतोय. ठीक आहे, मी इथे 2025ला मी क्लिक करतोय. ठीक आहे, आता इथे परत 2025चे आलेले आहेत. 6वी मीडियम इंग्लिश लँग्वेज हे आहे. आणि इथे मी डाउनलोड करणार आहे हे 6वीचं टेक्स्टबुक. त्याच्यामुळे मी इथे क्लिक करेल. इथे टेक्स्टबुक आहे, इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे, तिथे मी क्लिक करेल. हे टेक्स्टबुक कुठे डाउनलोड होत आहे ते तुम्ही आधी बघून घ्या. डाउनलोड टेक्स्टबुक डाउनलोड झालेलं आहे. मी याला क्लोज करतोय. आता पुन्हा जाऊया. आता आपल्याकडे टेक्स्टबुक आलेलं आहे. ते कुठे आहे? डाउनलोड सेक्शनमध्ये ते असेल. डाउनलोड हे आहे टेक्स्टबुक 6वीचं. ठीक आहे. आता आपण जाऊया नोटबुक LM कडे. नोटबुक LMवर जाण्यासाठी आपण पुन्हा जाऊया गुगल क्रोमवर. नोटबुक LM हे गुगलचं प्रोडक्ट आहे. म्हणजे इथे जे 9 डॉट्स आहे इथून ते तुम्हाला सहज मिळेल, किंवा गुगलच्या सर्च बॉक्समध्ये टाईप केला सुद्धा ते तुम्हाला ते मिळू शकतं. इथे सर्वात शेवटी आहे नोटबुक LM. इथे मी क्लिक करतोय. नोटबुक LM आपण वापरण्यापहिले त्याची थोडीशी सेटिंग आपण करून घेऊ. जसं लँग्वेजची सेटिंग, इथे सेटिंग आहे, सेटिंग आउटपुट लँग्वेज. मी इथे डिफॉल्ट माझी लँग्वेज हिंदी ठेवलेलीच आहे. तुम्ही इथे या ड्रॉप डाऊन मेनूला क्लिक करून ती लँग्वेज, तुम्हाला हवी ती लँग्वेज इथे ज्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही निवडू शकतात. सेव्ह, क्रिएट न्यू. मी अगोदर काही आपण नोटबुक क्रिएट केलेले असतात ते इथे दिसत असतात आपल्याला. इथे क्रिएट न्यूवर क्लिक केलं तरी न्यू होईल. क्रिएट न्यू इथे क्लिक केलं तरी ते होईल. क्रिएट न्यू, क्रिएटिंग युअर नोटबुक. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण नोटबुक LM वापरतो, नोटबुक LMचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जे त्याला सोर्स द्याल त्यावरच तो काम करेल, त्याबाहेर तो जाणार नाही आहे. तर याला सोर्स कोणकोणत्या स्वरूपातले दिले जातात? तुम्ही जी फाईल अपलोड कराल त्यावर तो काम करेल. फाईलचे प्रकार जसं PDF फाईल असेल, PNG असेल, एखादी इमेज असेल, वेबसाईट, यूट्यूबची लिंक तुम्ही देऊ शकता, ड्राईव्हची लिंक तुम्ही देऊ शकतात, किंवा टेक्स्टसुद्धा तुम्ही याला कॉपी करून देऊ शकता. जे जे सोर्स तुम्ही याला देणार आहात त्यावर तो काम करणार आहे. तर मी फाईल अपलोड करतोय कारण की माझ्याकडे ती फाईल आहे, म्हणून मी अपलोड फाईल, इथे ही फाईल आहे यावर क्लिक करतोय. ओपन. याला टायटल दिलेलं नाहीये नोटबुक, तर इथे तुम्ही टायटल देऊ शकतात. फाईल अपलोड होते आहे. याला थोडा वेळ लागू शकतो. हे आपल्या नेटच्या स्पीडवर अवलंबून आहे. आपली फाईल अपलोड झालेली आहे. इथे त्याची समरी दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी कोणताही प्रश्न विचारला तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकामध्ये जे आहे सोर्स त्याच्या आधारे तो
देणार आहे. आता इथे आपण याला प्रॉम्प्ट देणार आहोत. तो प्रॉम्प्ट मी एका ठिकाणी लिहून ठेवलेला आहे वेळ वाचावा म्हणून. तो प्रॉम्प्ट काय आहे ते आधी आपण बघूया, मग तो प्रॉम्प्ट आपण इकडे घेऊया. जो लिहिलेला आहे तो मी हा आहे. मी मुद्दाम हा प्रॉम्प्ट जास्त डिटेलमध्ये नाही दिलेला आहे. तुम्ही जितकं डिटेल लिहाल तितकं त्या पद्धतीनेच आपलं जे प्रश्नपत्रिका आहे ती तयार होणार आहे. ठीक आहे. प्रॉम्प्ट असा आहे, 20 गुणांची प्रश्नपत्रिका तयार कर. प्रश्नपत्रिका ही पहिल्या 3 पाठांवर आधारित असावी. आता इथे पहिले 3 म्हटलेले आहेत, तुम्ही पाठ क्रमांक सुद्धा लिहू शकतात. त्यात खालील प्रकारचे प्रश्न असावेत. पाठाखाली स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते आधी प्राधान्याने घ्यावे, नंतर इतर प्रश्न तयार करावे. म्हणजे आपण त्याला सांगितलं की स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत अगोदर ते घे आणि मग गरज पडल्यास तू प्रश्न तयार कर. प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 2 रिकाम्या जागा भरा. कोण कोणास म्हणाले, जोड्या जुळवा, समानार्थी शब्द, वचन ओळखा. तुम्ही अजून याच्यामध्ये तुम्हाला काय ॲड करायचं आहे, किती गुणांना घ्यायचं आहे, किती प्रश्न घ्यायचे आहेत, हे सगळं डिटेल तुम्ही त्याला लिहू शकता. आणि अर्थात मला ही प्रश्नपत्रिका हिंदीमध्ये पाहिजे. प्रॉम्प्ट मी मुद्दाम मराठीत लिहिला, कारण की आपल्या मातृभाषेत आपण चांगलं व्यक्त होतो म्हणून मुद्दाम ते मराठीत लिहिलेलं आहे. वरील प्रश्नपत्रिका हिंदी भाषेत बनव हे मी त्याला सांगितलेलं आहे. तर हा प्रॉम्प्ट मी कॉपी करतोय, Ctrl+C. आपण जाऊया नोटबुक LM कडे. या इथे हा प्रॉम्प्ट मी पेस्ट करतोय आणि इथे हे जे ॲरो आहे त्यावर मी क्लिक करतोय. आता आपली प्रश्नपत्रिका तयार होण्याचं काम चालू झालेलं आहे. अगदी काही सेकंदामध्ये आपली प्रश्नपत्रिका ही तयार होणार आहे. चला, प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे. छठी कक्षा की हिंदी सुलभ भारतीय पाठ्यपुस्तक के पहले 3 पाठों 1 सैर, 2 बसंती हवा, 3 उपहार पर आधारित 20 अंकों की प्रश्नपत्रिका नीचे दी गई है. प्रश्नपत्रिका निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. 4 अंक. ठीक आहे. किसने किससे कहा. आणि याची त्याने आपल्याला उत्तर सूची पण दिलेली आहे. उत्तर संकेत ते सगळं आपल्याला दिलेलं आहे. तर याला आपण काय करूया, याला आपण कॉपी करूया. प्रश्नपत्रिका हिंदी छठी कक्षा प्रश्न क्रमांक 5 पर्यंत सिलेक्ट केलेला आहे. कॉपी Ctrl+C. मिनिमाइज करतोय मी. वर्ड ॲप ओपन करतोय. न्यू डॉक्युमेंट्सवर क्लिक करतोय. इथे ती प्रश्नपत्रिका मी कॉपी केलेली आहे. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, पेज सेटअप करायचं आहे. इथून पेज आहे ते आपल्याला सेटअप करून घ्यायचे आहेत. एकाखाली प्रश्न 1 इथे आपल्याला येऊन जातील. 4 प्रश्न आले. या पद्धतीने आपली ही प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे. याला फक्त तुम्हाला थोडंसं फॉन्टमध्ये काही कमी जास्त तुम्हाला करायचं असेल, पेज सेटअप तेवढंच तुम्हाला फक्त करायचं आहे. दुसरी गोष्ट, ही प्रश्नपत्रिका जी आहे ही ते जे टूल ज्या पद्धतीने काम करतं फक्त त्या टेक्स्टबुकवर, त्याच्यामुळे ही 100% प्रश्नपत्रिका योग्यच आहे. तरी पण आपण एकदा खात्री करून घ्यायची आहे. जी उत्तरसूची आपल्याला मिळाली आहे किंवा हे प्रश्न बरोबर आहे का, हे आपण तपासून घ्यायचे. पण अगदी काही सेकंदामध्ये आपली ही प्रश्नपत्रिका तयार इथे झालेली आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल किंवा याची तुम्हाला मदत होईल. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.